इतके दिवस ओल्ड मंक आउट ऑफ स्टॉक का आहे? बंद तर होणार नाही ना? कंपनीने उत्पादन कमी केले असेल, थोड्या दिवसात पुन्हा मिळेल, अशा अनेक चर्चा सोशल मीडियापासून दारूच्या दुकानापर्यंत सुरू होत्या. अनेक जण स्वतःची समजूत घालत होते. गालिब यांचा तो प्रसिद्ध शेर आठवतो, दिल के खुश रहने को गालिब ये ख्याल अच्छा है. पण आता या चर्चांना वेगळंच वळण मिळालं आहे, कारण एक मोठी बातमी समोर आली आहे. FSSAI म्हणजेच भारतीय अन्न सुरक्षा प्राधिकरणाने काही रम आणि विस्कीच्या ब्रँड्सच्या विशिष्ट उत्पादनावर कारवाई केली आहे. त्यामुळे या काही उत्पादनांची विक्री तात्पुरती थांबवण्यात आली आहे. याचा अर्थ सर्व ब्रँड्स बंद झाले नाहीत, तर फक्त काही विशिष्ट लॉट किंवा उत्पादनांवरच नियम लावले गेले आहेत. ज्यांचा आवडता ब्रँड अचानक दुकानातून गायब होतो, त्यांच्यासाठी हा विषय नक्कीच गंभीर असतो. मग नेमकं झालं तरी काय? ओल्ड मंक खरंच बंद झाली आहे का? कारवाई का झाली? कोणते ब्रँड्स प्रभावित झाले आहेत? आणि ही बंदी कायमची आहे की तात्पुरती? हे सगळं या व्हिडिओमधून आपण सोप्या भाषेत समजून घेऊया. नमस्कार, मी जान्हवी आणि आपण पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र. सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. सोशल मीडियावर अनेकदा ब्रँड बंद झाला, कंपनी बंद पडली, उत्पादन कायमचं थांबलं, अशा अनेक अफवा पसरतात. पण प्रत्यक्षात अनेक वेळा सरकारी संस्था एखाद्या ठराविक उत्पादनावर किंवा लेबलवर कारवाई करतात. याचा अर्थ संपूर्ण कंपनी किंवा संपूर्ण ब्रँड कायमचा बंद झाला असा अजिबात होत नाही. FSSAI ही भारतात अन्नपदार्थ आणि पेयांच्या गुणवत्तेसाठी नियम ठरवणारी एक मुख्य संस्था आहे. उत्पादनांच्या लेबलपासून ते गुणवत्ता आणि सुरक्षेपर्यंत अनेक गोष्टींवर ही संस्था लक्ष ठेवते. दारू तयार करणाऱ्या कंपनींसाठीही काही विशिष्ट नियम असतात. बाटलीवरील माहिती, वापरलेले घटक, परवानग्या आणि नियमांचे पालन करणे कंपन्यांना बंधनकारक असते. जेव्हा या नियमांमध्ये काही चुका आढळतात, तेव्हा संबंधित उत्पादनांवर तात्पुरती कारवाई केली जाते. मात्र याचा अर्थ असा नाही की तो ब्रँड देशभर कायमचा बंद झाला आहे. आता सर्वात जास्त चर्चेत असलेल्या नावाबद्दल बोलूया, ओल्ड मंक. भारतातील सर्वात प्रसिद्ध रम ब्रँड्सपैकी ओल्ड मंक हे नाव गेल्या काही वर्षांपासून खूप लोकप्रिय आहे. त्यामुळे बाजारात काही दिवस बाटल्या उपलब्ध नसल्या की लगेच ओल्ड मंक बंद झाली अशी चर्चा सुरू होते. पण एखाद्या राज्यातील माल संपणे, तो पोहोचवण्यात अडथळे येणे, परवानग्यांचे नूतनीकरण किंवा सरकारी प्रक्रिया यामुळे माल काही काळ दुकानात नसू शकतो. म्हणूनच कोणतीही बातमी ऐकली की ती अधिकृत माहितीशी पडताळून पाहणे आवश्यक असते. आता प्रश्न येतो, FSSAIने ही कारवाई का केली? सामान्यपणे अशा कारवाया बाटलीवरील माहितीमध्ये त्रुटी असणे, नियमांनुसार आवश्यक गोष्टी न लिहिणे किंवा तांत्रिक नियमांचे पालन न होणे अशा कारणांमुळे होऊ शकतात. अशा वेळी ती उत्पादने विकणे तात्पुरते थांबवले जाते आणि कंपनीला सुधारणा करायला सांगितली जाते. आता सर्वात मोठा प्रश्न, ही बंदी कायमची आहे का? याचे उत्तर बहुतेक वेळेला नाही असेच असते. जर ही कारवाई नियमांमधील चुकांमुळे असेल आणि संबंधित कंपन्यांनी त्या दुरुस्त केल्या, तर संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ते उत्पादन पुन्हा बाजारात विक्रीसाठी येते. म्हणजेच ग्राहकांनी ब्रँड कायमचा बंद झाला असा विचार लगेच करू नये. या सगळ्याचा परिणाम ग्राहकांवर कसा होतो तेही पाहूया. सर्वप्रथम बाजारात माल कमी पडतो. एखादा लोकप्रिय ब्रँड काही काळ मिळाला नाही की लोक इतर पर्याय शोधतात. काही ठिकाणी बनावट तुटवडा तयार केला जातो. काही दुकानदार असलेला माल जास्त दराने विकायचा प्रयत्न करतात, तर काही ठिकाणी अफवांमुळे लोक गरज नसतानाही साठेबाजी करतात. यामुळे बाजारात गोंधळ निर्माण होतो. सोशल मीडियावर तर अशा वेळी विनोदांचा पाऊस पडतो. ओल्ड मंक सापडली तर फोटो काढा, माल मिळाला तर मित्रांना लगेच फोन करा, आज बाटली मिळणं म्हणजे लॉटरी लागल्यासारखं आहे, अशा पोस्ट व्हायरल होतात. पण या सगळ्या विनोदांपलीकडे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. सरकारी संस्थांचे काम ग्राहकांच्या सुरक्षेसाठी असते. कोणतेही उत्पादन बाजारात येण्यापूर्वी नियमांचे पालन करणे गरजेचे असते. हे नियम फक्त दारूसाठी नाहीत, तर दूध, पाणी, तेल, मसाले आणि इतर सर्व खाद्यपदार्थांसाठी लागू असतात. म्हणूनच अशा कारवायांकडे फक्त बंदी म्हणून न पाहता नियमाचा एक भाग म्हणून पाहणे गरजेचे आहे. अनेकदा लोकांना वाटते की एखादा ब्रँड दुकानात मिळत नसेल तर तो संपूर्ण भारतातून गायब झाला आहे, पण हे खरे नाही. भारतात दारूचे नियम प्रत्येक राज्यात वेगवेगळे आहेत. काही राज्यात माल सहज मिळतो, तर काही ठिकाणी कर, परवानगी आणि वाहतुकीमुळे अडचणी येतात. त्यामुळे एका राज्यात न मिळणारा ब्रँड दुसऱ्या राज्यात अगदी सहज मिळू शकतो. एकंदरीत पाहता लोकप्रिय ब्रँड्सबद्दल अफवा खूप वेगाने पसरतात आणि सरकारी कारवाईचा अर्थ कायमस्वरूपी बंदी असा नसतो. कंपन्यांनी नियमांचे पालन केले की उत्पादने पुन्हा बाजारात येतात. त्यामुळे घाबरण्याऐवजी अधिकृत बातमीची वाट पाहणे योग्य ठरेल.
तुमच्या शहरात ओल्ड मंक किंवा इतर ब्रँड्स मिळत आहेत का? तुमचा अनुभव काय आहे ते खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.